हाय, मी कोमल. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सुट्टीचा दिवस आहे आणि कोमल कुठे फिरायला गेली नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे मी ठरवलं की आज जाणार मी खिद्रापूर कोपेश्वर मंदिरामध्ये. कोणतरी आज खूप जास्त खुश होणार आहे कारण त्याला आज सायकल भेटली आहे. सुंदर असा व्ह्यू पाहत मी समोर निघाली. जेव्हापासून मी बाईक चालवायला शिकली आहे ना, तेव्हापासून माझ्यासोबत जे कोणी फ्रेंड्स असतील त्यांना म्हणते 2-3 किलोमीटर तरी तुमची बाईक मला चालू द्या, माझी स्कूटी तुम्ही चालवा, असं म्हणत एकाला मागे बसवते आणि असा सुंदर असा व्हिडिओ काढून घेते. रस्त्यामध्ये ऊसाचा रस दिसला, ऊसाचा रस पिला, सुंदर असं ग्रीनरीचा शूट घेतला. मंदिरात जाण्यापूर्वी फ्रेश व्हावं म्हटलं आणि एका शेतामध्ये पाणी दिसलं, तिथेच फ्रेश झाली आणि मग मी समोर निघाली आहे कोपेश्वर मंदिरापर्यंत. अखेर मी येऊन मंदिरात पोहोचली आहे. खूप छान असं मंदिर आहे, खूप प्रसन्न असं वाटतं. खरं तर हे मंदिर 1200 वर्ष जुनं, अतिशय सुंदर आणि शिल्पशैलीचं चालुक्यकालीन मंदिर आहे. 12व्या शतकामध्ये शिलाहार राजा गंधीरादित्यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे. हे मंदिर महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहे. या मंदिरामध्ये एकूण 108 खांब आहेत. मंदिराचं कोरीव काम आणि शिल्पकला एवढी सुंदर आहे ना की या मंदिराला पाषाणातील काव्य असं पण म्हटलं जातं. या मंदिराचं खरं वैशिष्ट्य म्हणजे हे जे दिसते ते स्वर्गमंडप. हे 48 खांबावर स्थित आहे. इथली एक पौराणिक कथा अशी आहे की राजा दक्ष यांनी खूप मोठे यज्ञ केले होते. त्यांनी या यज्ञामध्ये सर्वांना बोलवलं होतं, पण भगवान शंकराला नाही. हे दक्षराजाची कन्या सती याला कळालं. सती यांनी शंकराला घेऊन या यज्ञास गेल्या, पण राजा दक्ष यांनी भगवान शंकराचा एवढा अपमान केला की सतीला हा अपमान सहन न झाल्याने सतीने त्याच यज्ञामध्ये प्राणत्याग केला. त्यानंतर अत्यंत क्रोधाने श्री भगवान शंकराने येथे वास्तव्य केलं. म्हणून या ठिकाणी महादेवाला कोपेश्वर म्हणजेच रागावलेला महादेव असं म्हणतात. भगवान शंकराची समजूत काढण्यासाठी भगवान विष्णू येथे आले, म्हणून त्यांना दोधेश्वर म्हणतात. इथे एकाच गाभाऱ्यामध्ये शिव आणि विष्णू या दोन्ही पण स्वतंत्र पिंड्या आहेत आणि इथे नंदीची मूर्ती नाही आहे. मंदिराच्या बाहेरच्या साईडला आली, मंदिराचं कोरीव काम पाहिलं. या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर हत्तीच्या एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत की जणू असं वाटतंय की हत्तीने ते मंदिरांच्या पाठीवरच घेतलेलं आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. मस्ट व्हिजिट करा तुम्ही एकदा. खूप छान आणि प्रसन्न वाटेल. त्यानंतर समोर मला जायचं होतं नरसिंहवाडी म्हणजेच नरसोबाच्या वाडीला. सुंदर सुंदर अशी नारळाची झाडं, रस्ते पाहत मी समोर निघाली आहे. खूप जास्त भूक लागलेली होती, म्हणून या काकांना पाहिलं. खरं तर या काकांचा डान्स पाहून मी या हॉटेलवर मिसळ खाण्यासाठी थांबली. किती छान ते कस्टमरला अट्रॅक्ट करतात त्यांच्या हॉटेलवर येण्यासाठी. इथे आली, मिसळ ऑर्डर केली आणि मिसळ खाली. मिसळ एकदम मस्त होती, माझी फेवरेट आहे. त्यानंतर मी पोहोचली नरसोबाच्या वाडीमध्ये. नरसोबाची वाडी हे कृष्णा नदीच्या काठीवर वसलेली आहे. खरं तर हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. इथे दूरदूरून भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणाला अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असंही मानलं जातं. येथे भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जाणारे श्री नरसिंह सरस्वती यांनी 12 वर्ष वास्तव्य केलं होतं आणि इथल्या औदंबराच्या झाडाखाली या दत्तात्रयांच्या पादुका स्थापना. तिथे दर्शनासाठी लोक दूरदूरून येतात. थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.